श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. गुरु मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या श्री डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 8व्या भागात मी आपणा सर्व श्रोत्यांचे स्वागत करीत आहे. प्रथम गुरुवंदना. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजच्या भागातील पहिला मुद्दा आहे वासुदेवाचा संन्यास स्वीकार. वासुदेव तत्वप्रसारासाठी संन्यास दीक्षा स्वीकारण्यास उत्सुक होता, तर अच्युत प्रेक्ष तत्व जिज्ञासेसाठी संन्यास दीक्षा देण्यासाठी उत्सुक होते. म्हणूनच जवळचाच एक सुमुहूर्त साधून त्यांनी वासुदेवाला संन्यास दीक्षा प्रदान केली. श्री पूर्ण प्रज्ञतीर्थ या नवीन शुभनामाने त्यांना संन्यास दीक्षा देऊन ते संतृप्त झाले. त्यांना ते नाव देण्याची दैव प्रेरणा मिळाली होती. ते नाव म्हणजे बलित्थ सुक्तामधील दशप्रमती या पदाची व्याख्याच होती. ज्या देवतांना याची ओळख पटली होती त्यांना अत्यंत आनंद झाला. आश्रम स्वीकारला तेव्हा त्यांना नुकतेच 10 वर्षे पूर्ण झाली होती. दशप्रमती या नावाने जणू ते हेही सूचित होत होते. त्यांनी हाती धरलेला दंड दुर्मत खंडनासाठी जणू ब्रह्मास्त्र होता. या नवीन यतीचे तेज पाहून लोकांना आश्चर्य वाटण्याप्रमाणेच अतिशय आनंदही झाला. किती अद्भुत असे ब्रह्मवर्चस्व होते. वामनावतार या भूमीवर पुन्हा अवतरल्याचा भास होत होता. कोणत्याही अलंकाराशिवाय असणारे त्यांचे सौंदर्य अत्यंत नैसर्गिक असे होते. त्यांचे सहज सौंदर्य आणि त्यांचे वर्चस्व घरोघरीच्या चर्चेचा विषय बनून गेले. पुढील मुद्दा आहे गुरूंच्या गुरुपदी शिष्य. आपल्या शिष्याला संन्यास धर्म समजावून देण्यासाठी अच्युत प्रेक्ष अत्यंत उत्सुक होते. त्यासाठी शिष्याच्या आचरणक्रमाचे ते अवलोकन करीत होते. ते आश्चर्याने थक्क झाले. आपणच बोध घेण्या इतपत पूर्ण प्रज्ञांची आश्रम धर्म पालन करण्याची तऱ्हा त्यांना आश्रम धर्म समजावून सांगण्यापूर्वीच त्यांच्या निरीक्षणातही आली आणि काही शिकवण्यासाठी निघालेल्या अच्युत प्रेक्षांना समजावून सांगण्या इतपत संपूर्णतः निर्दोष अशी पूर्ण प्रज्ञांची यती धर्माचे पालन करणारी रीत त्यांनी अवलोकली. त्यांच्या मनात स्पष्ट चित्र उमटले. हे खऱ्या अर्थाने पूर्ण प्रज्ञच आहेत. आणखीन एक चमत्कार घडला. पूर्ण प्रज्ञ अनंतासनाला साष्टांग नमस्कार घालत होते तेव्हाचा प्रसंग. त्या देवस्थानाला आलेल्या सज्जनांपैकी एकात अनंतासनाने प्रवेश केला. झरझर पुढे येत पूर्ण प्रज्ञांचा हात पकडून अच्युत प्रेक्षांकडे धावत गेला व त्यांना म्हणाला, हे अच्युत प्रेक्ष हो, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेला तुमच्या तत्वदीक्षेसाठी गुरुत्वाचे सामर्थ्य असणारा शिष्य श्रेष्ठ तो हाच आहे. अच्युत प्रेक्षांच्या मनात प्रगट झालेली भावना कायमस्वरूपी दृढ झाली. काही दिवस लोटले. एकदा पूर्ण प्रज्ञ अच्युत प्रेक्षांना म्हणाले, काशी क्षेत्री जाऊन गंगा स्नान करण्याचा संकल्प मनात आहे. आपली अनुमती असावी. अच्युत प्रेक्षांना जीवनात प्रथमच असे जाणवले की आपल्यापासून अत्यंत मौल्यवान अशी वस्तू दूर जात आहे.
अच्युत प्रेक्ष हे सर्व संग परित्याग केलेले संन्यासी होते, पण पूर्ण प्रज्ञांचा संग थोड्या काळासाठीही न सोडण्या इतपत त्यांचा त्यांच्यावर स्नेह जडला होता. हाच खरा असंग होय. सर्व संग त्याग करणे म्हणजे असंग नव्हे. दुर्जनाचा संग त्यागून केवळ सज्जनांच्याच संगतीत राहणे हा खरा असंग होय. आता त्यांच्या बाबतीत असाच प्रसंग उद्भवला होता. पूर्ण प्रज्ञ केवळ सज्जनच नव्हते, तर ते सज्जन शिरोमणी होते. एका बाजूने त्यांचा दुरावा सहन न होण्या इतपत त्यांच्यावर गाढ प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूने पूर्ण प्रज्ञांच्या गंगा स्नानासारख्या शुभ कार्यात अडसर ठरण्याचे भय होते. एका बाजूने त्यांचा दुरावा सहन न होण्या इतपत त्यांच्यावर गाढ प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूने पूर्ण प्रज्ञांच्या गंगा स्नानासारख्या शुभ कार्यात अडसर ठरण्याचे अच्युत प्रेक्षांना भय होते. या कोंडीत सापडलेल्या गोंधळलेल्या त्यांच्या मनाला केवळ तो सत्यस्वरूप अनंतासनाच आसरा असल्याचे जाणवले. त्यासाठी त्यांनी अनंतासनासाठी विशेष सेवा अंगीकारली. हे अनंतासना, कृपया माझ्यावर अनुग्रह कर. शिष्याशिवाय राहण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नकोस. हे मागणे त्यांच्यासाठी मंत्र झाला होता. भगवंताने त्यांची मागणी ऐकली. एका व्यक्तीमध्ये प्रवेश करून साऱ्यांना स्पष्टपणे ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात त्याने आदेश दिला. हे पूर्णप्रज्ञ हो, गंगा स्नानासाठी तुम्ही काशीला जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासाठी स्वतः गंगादेवी आजपासून 3ऱ्या दिवशी आपल्या या अनंत सरोवरात आगमन करील. अच्युत प्रेक्षांना अनंत सरोवरात गंगा प्रवेश होण्याने झालेल्या आनंदापेक्षा आपल्याला शिष्याचा विरह आता होणार नाही याचाच आनंद अधिक होता. पुढे घडणारा तो प्रसंग पाहण्यासाठी भक्तांना उत्सुकता होती. दुष्टांना मात्र ते संकट वाटले, इतरांना गंमत वाटली. एकूण काय, तर साऱ्यांचे डोळे दैववाणी अनुभविण्यासाठी 3ऱ्या दिवशी काय घडणार याकडे लागले होते. सरोवराकाठी जनसागर जमला. नियोजित मुहूर्त जवळ आला. सरोवराच्या ईशान्य दिशेला जनसागराच्या दृष्टीला श्वेत जलधारा उगम पावलेली दिसून आली. पांढरी शुभ्र जलधारा ही गंगेचीच खूण होय. संपूर्ण विश्वातच अत्यंत शुद्धतेचा संकेत. हा महिमा विष्णू पादोदकाचा. उगम झालेल्या जलाने सरोवर भरून गेले. पूर्ण प्रज्ञांना पुढे करून अच्युत प्रेक्षांबरोबर सारे जण त्यांना डुंबून पावन झाले. पूर्ण प्रज्ञाविना न राहण्याची दीक्षा अच्युत प्रेक्षांसाठी गंगा स्नानाचा योग घडवून आणणारी साधनाच ठरली. त्यांच्या आश्रयाखाली राहिल्यामुळे जनतेच्या भाग्यातही त्याचे फळ होते हे त्यांना मिळाले. गंगेलाही मध्वाने त्यात स्नान केल्याचे भाग्य लाभले. वायुदेवांच्या संपर्काने गंगा देवीही पावन झाली. हेच अध्यात्म आहे. श्री पूर्ण प्रज्ञ पवन होत. पवनाच्या सहवासात येणारे सारेच पावन होतात हे यावरून निदर्शनास येते. शास्त्र ग्रंथ सांगतात, भगवन महिमेचे संकीर्तन चालू असणाऱ्या ठिकाणी गंगादी सकल तीर्थ धावून येतात. श्री पूर्ण प्रज्ञ हे तर सदा भगवंताचे सर्वाधिक प्रमाणात संकीर्तन करणारे साधकाग्रेसर. त्यांच्यासाठी गंगादेवी त्यांच्याकडे धावून आली यात काही आश्चर्य नाही. त्या दिवसापासून अनंत सरोवर मध्व सरोवर म्हणून प्रसिद्ध झाले. या प्रसंगाच्या स्मरणार्थ गंगादेवी दर 12 वर्षानंतर एकदा त्या स्थळाला न चुकता भेट देते अशी प्रतीती आहे. मध्व कृती म्हणजे मध्व साहित्य कृती
म्हणजेच मध्व सरोवरच होत. त्यांचे चरित्रही मध्व सरोवर होय. या मध्व सरोवरात विहार करणाऱ्यांना गंगा स्नानाचे फल निश्चित मिळते, हेच याचे मर्म आहे. धन्यवाद. उर्वरित भाग आपण क्रमशः पुढे पाहणार आहोत. नमस्कार.